दिव्य महाराष्ट्र न्यूज पुणे चॅनलमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे. पुणे महानगरपालिकेतील नवनियुक्त नगरसेवक मान्य विकुंजी खोपडे साहेब यांचा आपण मनोगत जाणून घेणार आहोत. आपल्या प्रभाग क्रमांक 38 मधील जे जनतेने आपल्याला जे निवडून दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे भाऊ? खऱ्या अर्थाने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतला हा सर्वात मोठा प्रभाग, जवळजवळ 1,48,000 मतदार या प्रभागामध्ये होते आणि एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये जनतेसमोर जाऊन ज्या पद्धतीने मी लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जनतेने त्या ठिकाणी हा निकाल दिला असंच या निमित्ताने मला वाटतं. पुणे महानगरपालिकेतील सर्वात मोठा प्रभाग हा 38 प्रभाग आहे. ह्याच्यामध्ये 5 उमेदवार आहेत. त्यापैकी आपल्या भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार हे निवडून आलेले आहेत. तर जनतेने जो आपल्याला कौल दिलेला आहे, तर जनतेचे कामासंदर्भात आपण आपल्या प्रभागातील काही जे नियोजन केलेले असतील त्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या. खरं सांगायचं तर आता हा प्रभागाची भौगोलिक जी क्षमता आहे किंवा भौगोलिक व्याप्ती आहे ती खूप मोठी, म्हणजे जवळजवळ गुजरवाडीच्या हद्दीपासून तर तिकडे पार तळगावच्या कुर्णापर्यंत, खाली दाभाडी म्हणजे पार वडगावपर्यंत, तिकडे जांभूळवाडी, इकडे बालाजीनगर, असा सर्वात मोठा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये काम करत असताना खूप मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण की उपनगर असल्यामुळे वाढतं नागरीकरण मोठ्या प्रमाणात या भागात होतंय. त्यामुळे अजून आपल्या भागामध्ये पायाभूत सुविधा पुरवणं हीच मोठी काटकसरीची गोष्ट आहे. म्हणजे रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी या प्रमुख मूलभूत सुविधावरच प्रथम काम करावं लागेल. प्लस त्याच्याबरोबर आणखीन जे केंद्र शासनाचे प्रोजेक्ट असतील, राज्य शासनाचे प्रोजेक्ट असतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादं त्या ठिकाणी नाट्यगृह असेल, एखादं खेळाचं मैदान असेल, एक ना अनेक गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टींचा प्लॅन आहे. पण त्याच्या आधी माझी तरी एक भूमिका राहील की प्रभाग इतका मोठा आहे, त्यामुळे मी येत्या काळामध्ये पहिला महिनाभर सगळ्या भागामध्ये फिरून, प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक भागाच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. त्या ठिकाणच्या जाऊन नागरिकांशी संवाद साधून त्या भागाला काय अपेक्षित आहे, काय विकास अपेक्षित आहे, हे जनतेचा एक सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यानंतर त्याच्यावरती प्लॅन तयार करून त्यानुसार आपल्याला काम करणार आहे. त्या दृष्टीने माझा फोकस राहील. त्याचबरोबर आपला जो प्रभाग क्रमांक 38 आहे ह्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहेत, तरुण पण भरपूर आहेत आणि हा आपल्या प्रभागामध्ये बाहेरील राज्यातील मला किंवा बाहेर प्रत्येक जिल्ह्यातील स्थलांतरित लोक भरपूर आहेत. तर युवकांना जेणेकरून आपल्याला त्यांच्या हाताला काम मिळेल ह्यासाठी आपण काय उपाययोजना कराल? सांगायचं म्हटलं, तुम्ही जसं म्हटलं की बाहेरील स्थलांतरित राज्यातील असेल किंवा त्या ठिकाणी जिल्ह्यातील असेल, काय होतं, कात्रज आणि कात्रजच्या या उपनगरीय भागामध्ये ज्याप्रमाणे आम्ही पाहिलं, शहरामध्ये जे घराचे रेट आहेत आणि या भागामध्ये घराचे रेट आणि या भागातल्या जागेंचा भाव आणि शहरातल्या जागेंचा भाव जर तुलना केली तर इथं सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना, ज्याला पुण्यात येऊन आपलं त्या ठिकाणी व्यवसाय असेल, नोकरीच्या निमित्ताने आलेला पुण्यातला माणूस हा स्वतःचं कुठेतरी भाड्याने राहण्यापेक्षा स्वतःचं घर माझं व्हावं या दृष्टीने सर्वात जास्त जर नागरीकरण कुठल्या भागात झाले असेल, लोकांची मागणी असेल तर ती कात्रज भागामध्ये. त्यामुळे या भागामध्ये तुम्ही जसं म्हटलं की रोजगाराचे प्रश्न, प्रत्येक माणूस हा इथं काहीतरी पुण्यामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी घडवण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे इथल्या भागातील युवकांना असेल, अनेकांना नागरिकांना असतील, रोजगाराच्या संधी देण्यासाठी त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, आमचे सगळे आमदार असतील, यांच्या माध्यमातून राज्याच्या जे काही रोजगार मेळावे लावण्याचा प्रश्न असेल तो येत्या काळामध्ये एक टप्प्यामध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपला जो कात्रजचा जो ट्रॉफिकचा प्रश्न आहे, केंद्रातही आपली सत्ता आहे, राज्यातही आपली सत्ता आहे, आता पुणे महानगरपालिकेत पण आपलं बहुमत जास्त आहे. तर ह्या कात्रजची जी समस्या आहे ट्रॉफिक संदर्भात, ह्याच्याबद्दल आपण काय नियोजन करा? कात्रजची जी समस्या आहे तर एक पाहायला गेलं तर आता कात्रज चौकामध्ये ब्रिज चालू आहे. कात्रज कोंडवा रोडला तो वंडर सिटीपासून ते इकडे शिवगोरक्ष पटांगणपर्यंत तो ब्रिज एकटा चौकापर्यंत उतरतो. तो ब्रिजचं काम पूर्ण झाल्यानंतर बऱ्यापैकी एक बाजू तर कव्हर होईल. त्यानुसार अंडरग्राऊंड भूमिगत स्वारगेट ते कात्रज मेट्रो त्या ठिकाणी चालू होती. तिचं प्रत्यक्ष आत्ता सॉईल टेस्टचं काम चालू आहे, तेही काम चालू आहे. परंतु प्रामुख्याने कात्रज चौक ते भिलारवाडी तो जो मुख्य रस्ता आहे सातारा रोड, तो पूर्वी नॅशनल हायवे होता, पण त्याचा नॅशनल हायवेचा दर्जा काढून त्या ठिकाणी तो
परत स्टेट हायवे केला. तर त्यासाठी नॅशनल हायवेकडून कशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी आपल्याला मिळवता येईल, नॅशनल हायवेला त्याची परत मान्यता घेऊन तोही रस्ता जो कित्येक वर्ष आपण पाहिलं तर त्याचं विस्तारीकरणच झालेलं नाही आहे. तसं त्या रस्त्यावरती काम करण्याचं मानस आहे. आणि अजून एक, आता जे मेट्रोचं स्ट्रक्चर कसा प्लॅन आहे त्यानुसार जर त्या पुलावरती जर ट्रॅफिकची समस्या सुटली तर असा ब्रिज टाकण्याची आवश्यकता पडली तर तोही आपण येत्या काळामध्ये प्लॅन तयार करणार आहोत. हा, आपण जाणत होतो प्रभाग क्रमांक 38 मधील नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांचं मत. पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.